हॅलो फ्रेंड्स, माझं नाव उत्कर्ष आहे. रिसेंटलीच मी गाडी घेतली काही दिवसांपूर्वीच. त्याचा मी रील आणि शॉर्ट यूट्यूबवरती आणि इंस्टावरती अपलोड केलेली आहे. तर हा व्हिडिओ म्हणजे मी गाडीचा रिव्ह्यू किंवा यासाठी नाही केलेला. इट्स जस्ट की मला माझ्या फिलिंग्स एक्सप्रेस करायचे त्या लाईक, आणि ह्या रिलेट पण होईल खूप जणांना. आता बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं की एक रॉयल एनफिल्डच नाही, कोणतीही गाडी असू दे की घ्यायची आहे. ती एक टाईम घेईल, जेव्हा स्वतः कमवेल मी तेव्हा घेईल स्वतःच्या पैशाने. जे स्वप्न असते एक ते पूर्ण करायची इच्छा असते प्रत्येकाची. गाडी घ्यायची असते स्वतःला, ती पूर्ण झाली. माझं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि स्वतःच्या हिमतीवर गेलं मी. जस्ट आता ते घेतल्यानंतर काय फील झाले, काय फील होतं आत्ता, हेच एक्सप्रेस करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर रॉयल एनफिल्ड म्हणलं तर मला ॲक्च्युअलमध्ये ही स्टोरी खूप वर्षा अगोदरपासून स्टार्ट होते. जेव्हा मी एक अराऊंड 10वीला असेल किंवा 15-16 वर्षाचा असेल, 2014-15च्या अराऊंड. रॉयल एनफिल्ड मला बिलकुल आवडत नव्हती गाडी. कारण त्यावेळेला काय व्हायचं की एक वेगळाच ट्रेंड होता. ॲटलिस्ट जेव्हा मी बेडमध्ये राहायचो तेव्हा, तर तिकडे गाडीचा त्या ट्रेंड असा होता की सायलेन्सर खूप वाजायचं. ते सायलेन्सर मॉडिफाय करून घ्यायचे लोक आणि ती फायरिंग खूप जास्त असायची आणि मला ते बिलकुल आवडत नव्हतं. त्यामुळे मला ती गाडी कधीच आवडली नाही त्यावेळेला. बट माझ्या दिदीच लग्न झालं त्या पिरियडमध्येच, आणि माझे जे भाऊजी होते म्हणजे माझ्या दिदीचे हजबंड, तर त्यांना खूप आवडायची क्लासिक रॉयल एनफिल्ड क्लासिक 350, आणि त्यांना ती आमच्याकडूनच हवी होती. तर त्यांना घेऊन दिली आम्ही काही दिवसांनंतर, लग्नानंतर. त्यांना जेव्हा गाडी घेऊन दिली आम्ही, त्यानंतर मी पहिल्यांदा चालवली ती गाडी. आणि आई शपथ, म्हणजे ती जी फिलिंग होती ना गाडी चालवताना, मला त्यावेळेला जी आली ना, लिटरली मला कोणतीच गाडी चालवल्यानंतर आली नव्हती. आणि तेव्हापासून असं म्हणजे मनात बसलेलं होतं की मी गाडी घेईल तर हीच घेणार, ॲटलिस्ट स्वतःच्या पैशाने. पहिली जी गाडी असेल माझी ती रॉयल एनफिल्डच घेणार. तेव्हा माझी क्लासिकच घ्यायची इच्छा होती, माझी मॅट ब्लॅकमध्ये घ्यायची इच्छा होती पहिल्यापासूनच ती. बट जेव्हा 2021मध्ये मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो, लॉकडाऊनचा पिरियड होता तेव्हा मिटिऑर लॉन्च झाली रॉयल एनफिल्डची. आणि जेव्हा मी फर्स्ट रिव्ह्यू पाहिला मी मिटिऑर 350चा, म्हणजे मी प्रेमात पडलो त्या गाडीच्या. लिटरली मी शब्द सांगू शकत नाही. मी लिटरली पहिल्यांदा जेव्हा पाहिलं मी, तेव्हाच त्या गाडीच्या प्रेमात पडलो होतो. तर तेव्हा मी ठरवलं 2021ला की एक क्लासिक तर यस ठीक आहे, मला आवडली होती खूप. म्हणजे खूप तिथूनच म्हणजे रॉयल एनफिल्डच्या प्रेमात पडलो मी. बट मिटिऑर म्हणजे यार ते एक वेगळ्याच लेवल ऑब्सेशन झालं माझं की मिटिऑरच घेणार मी. आणि 21 नंतर ठरवलेलं की मी आत्ता मागच्या एक वर्षापासून मला चालू होतं की मी गाडी घेणार आहे. ती घेईल विचार चालू होता माझा. बट घरच्यांकडून घ्यायची नव्हती, आणि स्वतः जे कमवायला चालू केलं मी, तेव्हापासून विचार करत होतो घेईल म्हणून मी. बट काही गोष्टींमुळे मी एक्सटेंड करत राहिलो. पण जेव्हा वेळ आली ॲक्च्युअलमध्ये आत्ता ही म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे ही गाडी घेण्यापर्यंतची. आता हा मार्च महिना चालू आहे, तर 1 डिसेंबरपासून मला चालू होतं की ह्या वर्षी घेणार आहे. माझा काय प्लॅन होता की दिवाळीला घेईल मी गाडी. हे माझं पहिल्यापासून ठरवलं दिवाळीला घेईल मी. बट आमचे जे मित्र आहेत देवेंद्र भाऊ शिंदे, तर यांनी रँडमली एक प्लॅन केला. आणि हा प्लॅन माझाही ठरला होता की जेव्हा मी 2016 जेव्हा माझी इच्छा झाली की ही गाडी घेणार आहे मी, लडाख माझ्या पहिल्यापासून मनात होतं. तर असं ठरवलं होतं मी की जेव्हा पण मी रॉयल एनफिल्ड घेईल, त्यानंतर पहिली किंवा दुसरी ट्रिप जी असेल, म्हणजे सगळ्यात स्टार्टलाच गाडी घेतल्यानंतर जी ट्रिप असेल लडाखची ट्रिप, खूप अगोदर ठरवलेलं मी. आणि आत्ता रिसेंटली डिसेंबर-जानेवारीमध्येच देवेंद्र मला स्टार्ट केलं, पुश करायला थोडंसं की गाडी घे, आत्ताच घे, लवकर घे, काय करणार असं वाट बघून वगैरे. तर मी विचार करायला स्टार्ट केली की काय हरकत आहे घ्यायला. मग तेव्हा तसा बड्डे पण येणार होता माझा, तर म्हटलं बड्डेपर्यंत घेऊया. बट रँडमली काय झालं, जानेवारीच्या 60ला, तर आमचा एक फ्रेंड आहे बँगलोरचा, आमचा कॉल चालू झाला एका दिवशी. आणि त्यावेळेस आमचा प्लॅन ठरला लडाखचा, याच वर्षी मे महिन्यामध्ये.
आणि तो फायनली झाला आहे, कारण 13 ते 15 जणं तयार पण झाले जाण्यासाठी. फिक्स डेट वगैरे सगळं केलेलं आहे. तर त्या गोष्टी मी सांगेलच पुढच्या ब्लॉग्समध्ये. तर मग त्यावेळेला गाडी घ्यायचा विचार म्हणजे फायनल झाला की गाडी घ्यायच्या अगोदरच. तर त्यानंतर देवेंद्रने मला जे पुश केलं गाडी घेण्यासाठी, म्हणजे मी एक्सप्लेन पण नाही करू शकणार. जेव्हा पण मला भेटायचा तेव्हा तो एकच म्हणायचा, काय विचार केलास कधी गाडी घेतोय. त्याने पुश केलं मला की घेऊन टाक. तर मी पण ठरवलं की आता घेऊयाच, आता लदाखचा प्लॅन ठरतोय वगैरे, तर मग घेऊया. आणि मला हा चान्स मिस नव्हता करायचा त्याचा, कारण पहिल्यांदा बरेचसे जण होते सोबत जाण्यासाठी. आणि आता मी माझ्या घरच्यांना ओळखतो आहे, ते मला एक सोलो राईडसाठी किंवा 1-2 जणांमध्ये नाही जाऊन देणार. तर मी ठरवलं की आता गाडी घ्यायची आत्ताच. तर मी सांगितलं घरी की गाडी घ्यायचा असं विचार करतो मी. तर त्यामध्ये पण अशी गोष्ट होती, मम्मी ठीक आहे म्हणे, तयार झाली. आणि यामध्ये दुसरं पण एक गोष्ट आहे की मी रिसेंटली फ्लॅट पण घेतलेला होता. सो मग त्या दोन्ही गोष्टी सोबत कंबाईन होऊन आहेत, कारण जास्त खर्च वगैरे होईल, यामुळे घरचे नको म्हणाले आत्ता. बट स्टील मम्मी तयार झाली, कारण मी तेवढं कन्व्हिन्स केलं की मॅनेज करेल सगळ्या गोष्टी वगैरे. पण पप्पा तयार झाले नाही, आणि पप्पाला पहिल्यापासूनची गाडी आवडत नव्हती. तर तिथं आमच्या दोघांचा झाला क्लॅश. पप्पांचं म्हणणं होतं ती गाडी घ्यायचीच नाही, माझं म्हणणं होतं की मी तीच गाडी घेणार. सो त्यानंतर असा विषय पुढे ढकलला की मी पप्पाला किंवा घरी न सांगता मी डायरेक्टली गाडी केली बुक. आणि बुक केल्यानंतर मी सांगितलं घरी. त्यानंतर पप्पामध्ये माझ्यामध्ये थोडंसं वाद झाले. पप्पाचं पहिल्यापासून असं म्हणणं की नाही, ते दुसऱ्या गाडीचे ऑप्शन देते मला, FZ वगैरे स्पोर्ट बाईकचे बरेचसे ऑप्शन्स दिले त्यांनी मला. बट आता मी दुसऱ्या गाडीचा तर विचार करू शकत नव्हतो. आणि त्या पप्पाला मी समजून सांगायचा प्रयत्न केला वगैरे, पण त्यांनी नाही ऐकलं. म्हणजे त्यांची काळजी असते त्यामागं, त्यांना हेवी गाड्या वगैरे नाही आवडत, त्यांना काळजी वाटते. मी तसं दुसऱ्या शहरामध्ये राहतो, पप्पा बीडला राहतात, त्याच्यामुळे त्यांना ती काळजी वाटणं साहजिक आहे आणि समज. सो मला समजत होते, पण आता पहिल्यापासूनची इच्छा असल्यामुळं तर मी पण म्हणजे दुसरी गाडी घ्यायच्या तयारीत नव्हतो. आणि पहिलीच गाडी होती आयुष्यातली माझी स्वतःची, त्याच्यामुळं तीच घेणार होतो. तर यामध्ये मम्मीने केलं एक काम की तिने सांगितलं मामाला असं असं चालू आहे. तर मामाने सांगितलं पप्पाला समजून. आता काय सांगितलं मला माहीत नाही, बट पप्पा तयार झाले त्यानंतर फायनली. आता आणि त्या इन बिटवीन हा एक त्यामध्ये 15 ते 20 दिवसाचा पिरियड होता. आणि गाडी केलेली बुक, तोवर गाडी आली होती, मी गाडीची डिलिव्हरी घेत नव्हतो. आणि त्या पिरियडमध्ये देवेंद्र मला रोज विचारते की अरे गाडी घे. आणि ती इन्क्वायरी झाल्यामुळं माझी गाडी यायला वेळ लागायला अजून. त्यांच्या मागं लागून त्यानंतर मग फायनली गाडी आली. ती आता 8 मार्चच्या अराउंड त्याची डिलिव्हरी घेतली मी. तो मोमेंट म्हणजे माझ्या लाईफचा आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट मोमेंट होता. म्हणजे मी एक्सप्लेन पण नाही करू शकत ती फिलिंग काय होती. अनरिलेटेड होईल बऱ्याच जणांना, ज्यांनी पण म्हणजे स्वतःच्या मेहनतीवर ही गाडी घेतली, जी पण ड्रीम बाईक आहे का त्यांची, तर ती घेतली त्यांनी. तर ही बाईक घेतल्यानंतर म्हणजे मला बऱ्याचशा गोष्टी समजायला लागल्या हळूहळू. आता यामध्ये असं झालं की मी बाईक घेतल्यानंतर मला बऱ्याचशा लोकांचे मेसेजेस आले, बरेचशा लोकांचे कॉल्स आले, चांगली गोष्ट की असं तसं छान वाटते गाडी, फायनली तू गेलायस वगैरे. आणि जेव्हा मी गाडी घेतली त्यानंतर मी एक्सपेक्ट केलेलं की माझे जे जवळचे लोक आहेत किंवा मी ज्यांना जवळचं मानायचो आणि जे समोरून दाखवायचे की अरे हा भाई तू माझाच माणूस आहे XYZ, तर मी एक्सपेक्ट केलं की या सगळेजण खुश होतील माझ्या एवढा खुश झालो ही गाडी घेतल्यानंतर. कारण त्या सगळ्यांना माहितीही होतं की यार मी कधीपासून वाट बघतो या गाडीची. 10 वर्ष वाट बघितली, गाडी घेईल, आज घेईल नंतर घेईल म्हणून. हे सगळे समोर होते माझ्या त्या वेळेमध्ये. मला वाटायचं सगळ्यांना आनंद होईल तेवढाच. बट ह्यामध्ये ट्विस्ट असा झाला की यार गाडी घेतल्यानंतर मला जेवढे मेसेज, जेवढे कॉल्स हे अननोन लोकांचे आले ना, तेवढे ज्यांना मी क्लोज समजत कुणाचीच नाही आले. यामध्ये होते म्हणजे 2-3 जण होते, 7 होते, बरेचसे 5-6 लोक होते असे की त्या ॲक्शनमध्ये खुश झाले तेवढेच.
आणि मला ॲक्शनमध्ये आवडलं आहे. आता दोघं तिघे सार्थक देवेंद्र तर असे होते दोघं जण हे की म्हणजे ते माझ्यापेक्षा जास्त खुश वाटत होते. ते गाडी बुक केल्यापासून ते दोघं जेवढी वाट बघत होते ना, आता काय सांगू मी, ते नेक्स्ट लेवल त्यांना आनंद झालेला. सार्थक नव्हता डिलिव्हरीच्या वेळेस, कारण त्याचं ऑपरेशन झालेलं, तो घरी होता त्याच्या. तर त्यामुळे या गोष्टी समजायला लागल्या मला हळूहळू की यार जवळचे ज्यांना म्हणायचं ते त्यांचा खुनाचाच मला मेसेज नाही आला, लिटरली मेसेजही नाही आला. लॉन झाले आणि मला इतक्या अननोन लोकांचे मेसेजेस आले, इतक्या अननोन लोकांचे कॉल्स आले की ज्यांना मी भेटलोही नाही बरेच दिवस झाले. आणि बरेचसे असे होते की मी ज्यांना भेटलेले नाही आयुष्यात, म्हणजे माहीत पण नाहीत कोण आहेत ते. इन्स्टावरती मला इतक्या लोकांचे मेसेज झाले आणि जनरल ते म्हणजे वाटत म्हणजे एकदम मनापासून ते विश करत होते, यार छान वाटते, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल. तर ह्या गोष्टी आहेत म्हणजे जवळच्यांनाच म्हणजे आपल्या चांगल्या गोष्टी नाहीत दाखवत. आणि यामध्ये असे होते एक दोघं जण की म्हणजे माझे भांडणं वगैरे झाले यांच्यासोबत बऱ्याच टाईम अगोदर. लिटरली त्यांचा मला कॉल आला, त्यांचे मला मेसेजेस आले, बट जे ॲक्च्युअलमध्ये जवळ माणूस त्यांचा कोणाचंच नाही आला. इट्स व्हेरी स्ट्रेंज. आणि अशा लोकांपासून जपून राहा. मी शिकलो, तुम्ही शिका. याच्या व्यतिरिक्त जेव्हा आता म्हणजे गाडी घेतली, मी गाडी घेतल्यानंतर जेव्हा मी गाडी घेतल्यानंतर रोडवर जाताना जेव्हा लोक जेव्हा बघतात गाडीकडे, बरेचसे लोक तर म्हणजे हात करून थम्सअप वगैरे दाखवायचे, यार ती छान आहे वगैरे. तर त्यावेळेला जो आनंद होत होता ना की म्हणजे सांगू शकणार नाही मी की घेतली आपण गाडी फायनल. म्हणजे ते काम नाही जे असते एखादी गोष्टी मग आपण धावते करायची जेव्हा करतो त्यानंतर जे पीस वाटतो, त्यानंतर जी कामनेस फील होते ती म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. काल जेव्हा म्हणजे मी येत होतो इथं आमच्या सोसायटीमध्ये एका घरी 4 व्हीलर घेतली होती, तर त्यांचं पूजा वगैरे चालू होती गाडीची खाली. तर तिथून समोरून येताना लिटरली 10-15 जण पूर्ण रोड क्रॉस करेपर्यंत ते बघत होते गाडीकडे. त्यावेळेला म्हणजे जे फील झालं ना मला लाईक नेक्स्ट लेवल, म्हणजे इतका आनंद झाला मला ते बघून. तर यामध्ये म्हणजे मोठेपणा वगैरे काय दाखवायचा काही संबंध नाही याचं काहीच. सपोज तुम्हाला वाटत असेल काय मोठेपणा दाखवतो एक्सपायझेड, तर असं काहीच नाही. आय विश की, आणि मी सगळं विश करेल प्रत्येकालाच, ज्याची पण अशी एक ड्रीम बाईक किंवा काही असतील कोणती गोष्ट की खूप वर्षापासून म्हणजे घ्यायचं ट्राय करताय, तर आय विश बेस्ट ऑफ लक टू देम. भाई घ्या, वाट नका बघू की आत्ता घेऊ नंतर घेऊन, थोडी सिच्युएशन अशी आहे तशी आहे, नका भेट करू, घेऊन टाका. तर ह्या सगळ्यामध्ये मला जेव्हा रील पाठवायचं कंटिन्युअसली की चाय तो बाद में थंडी हो जाते तर ते होऊन जातं ॲक्च्युअलमध्ये. तर दिस इज द टाईम, प्रेझेंटमध्ये घ्या, जेवढ्या लवकर घेता येईल तेवढ्या लवकर इच्छा पूर्ण करा आपल्या, कारण ॲक्च्युअलमध्ये उद्या कोणी पाहिलेलं नाही आहे. सो ज्या इच्छा आहे ते पूर्ण करा, हेच मी विश करेल प्रत्येकाला. आणि या गाडीचा आनंद किती झाला आहे म्हणजे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही, माझ्या चेहऱ्यावरून दिसणार पण नाही तर ते हा आनंद नेक्स्ट लेवल आहे. आणि आता ह्या गाडीबद्दल मी कंटिन्युअसली व्हिडिओ टाकीत राहील पुढे. गाडीचे मॉडिफिकेशन्स असतील किंवा सर्व्हिसिंग वगैरे, पहिली सर्व्हिसिंग कशी असेल काय नाही, सगळे रिव्ह्यूज वगैरे, कोणते मॉडिफिकेशन बसवतं आहे, कितीला पडले मला ते, ह्या सगळ्या गोष्टी मी ॲडअप करत राहील हळूहळू. आणि ह्याच्यासोबतच आता ब्लॉगिंग आपली कंटिन्युअसली स्टार्ट होईल इथून पुढे. मी जे व्लॉगिंग चॅनल 1 वर्षापूर्वी ओपन केलेले ते फायनली आता मी स्टार्ट करतो आहे. कंटिन्युअसली ब्लॉग्स येत राहतील. मी इन बिटवीन पण काही ब्लॉग्स टाकायचं ट्राय केलं, पण ते चांगली आयडिया नव्हती ती. ब्लॉग्स विचित्र टाकले मी, ते एडिटिंग वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्या बघितल्यात मी, ते चेंज करेलच. आणि यानंतर प्रॉपर ब्लॉग्स पडतील, ट्रॅव्हल ब्लॉग्सच पडतील. आणि या इन बिटवीन मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितली, लडाख ट्रिप. येस, लडाख इज ऑन. आणि लवकरच त्याचं प्रिपरेशन वगैरे सगळ्या गोष्टी मी ब्लॉग्स टाकत राहील त्याचे. आणि येस, लडाखची पण पूर्ण सिनेमॅटिक स्टोरी तुम्हाला दिसणारच आहे. त्यासाठी फॉलो, सबस्क्राईब करून टाका आणि टचमध्ये राहा कंटिन्युअसली. ब्लॉग्स अपडेट कंटिन्युअसली येत राहतील, अपडेटमध्ये राहा. लडाखची ट्रिप जी आहे ती मी सांगेल, ती कसे प्लॅनअप होते, कधी निघतं आम्ही, कसं काय करतो, पूर्ण आयटनरी काय असेल, ही सगळी मी अपडेट करेल तुम्हाला. लडाख ट्रिप जशी जवळ येईल मी तेव्हा व्लॉग बनवलंच यावरती. तो ते टचमध्ये राहा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.